अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, ज्यांना या धकाधकीत धावपळीत स्वामी सेवा करायला वेळ नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशा सर्व सेवेकऱ्यांनी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्या अगोदर स्वामी समोर अगरबत्ती लावून जप सुरू करण्यापूर्वी व नंतर महाराजांना आपली समस्या सांगावी आणि अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत अथवा 20 मिनिटं डोळे मिटून श्री स्वामी समर्थ जप करावा. जी अगरबत्तीची राख पडेल ती करंगीच्या शेजारील बोटाने कपाळाला लावावी. ती राख घरातील सर्वांनी लावावी. त्याचा खाण्यापिण्यात वापर करावा आणि काय अनुभव स्वामी महाराज देतात हे स्वतःच्या मनाला सांगावा. जबरदस्त अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ही सेवा स्वतः करा आणि इतरांना देखील सांगा. हा संदेश इतरांपर्यंत मनातून नक्की पाठवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी महाराजांनी दिलेल्या अभिवचनाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेडेशी सोडिले. मोहळा माझे वास्तव करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथील साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सेवे घेऊनी स्वामीशी, टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरुनी टोळाशी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी, स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथुनी निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बसले यतिराज सोयीच्छेने. तेथे एक अविध होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपूर्णवास्तव निश्चिती, आले चोळप्पाच्या गुहाप्रती. स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योगायोगाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती वास्तव्य पाही, स्वामी आले सदनांते. तयाचे देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती, आनंद झाला बहुसाळ. ते पासूनी तयाच्या घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मोलाजी राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळप्पाच्या गुहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. ही की आपुल्या नगरात, याती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुती पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकले कानी. हे सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वदली. षोडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृप्राये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रवृत कथा समत. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 पठण केले आहे. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अजून एक स्वामी भक्तांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.